गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे। प्रवासात आलेली सुलभता, अनेक छोट्या शहरांमध्ये सुरू झालेले विमानतळ आणि वेळेची होणारी बचत यामुळे विमान प्रवासाला अधिकाधिक प्राधान्य दिलं जात आहे। आता भारतातील व्यावसायिक विमान वाहतूक क्षेत्राच्या नकाशावर आणखी एका विमानतळाची भर पडली आहे। या विमानतळाचं नाव आहे मुंद्रा विमानतळ। या विमानतळावरील एअरपोर्ट टर्मिनलचा औपचारिक उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला असून येथून नियमित विमान सेवेलाही सुरुवात झाली आहे। तुम्ही मुंद्रा बंदराबद्दल ऐकलंच असेल, पण आज लोकमत तुम्हाला अदानी मुंद्रा एअरपोर्ट टर्मिनसची सैर घडवणार आहे। या टर्मिनसचं वैशिष्ट्य काय, त्याचं महत्त्व काय, तसेच औद्योगिक विकासात त्याचं काय योगदान असेल याचा आपण आता आढावा घेऊया। चला तर मग। भारतातील सर्वात मोठं खाजगी बंदर असलेल्या मुंद्रा येथे अदानी उद्योग समूहाची एक खाजगी धावपट्टी होती। तिथून काही एअर टॅक्सी आणि खाजगी विमानांचं उड्डाण व्हायचं। मात्र आता येथे एक नवं आणि अद्ययावत विमानतळ उभं राहिलं आहे। इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पार्किंगपासून ते चेक इनपर्यंत उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। इथे एंट्री गेट, चेक इन काउंटर, सिक्युरिटी आणि बोर्डिंग गेट्स अगदी एकमेकांच्या जवळ आहेत। त्यामुळे प्रवाशांना फारशी धावपळ करावी लागत नाही। सध्या स्टार एअरच्या माध्यमातून येथून नियमित विमानसेवाही सुरू झाली आहे। सध्या मुंबई आणि गोव्यासह हिंडन, सुरत, बेळगाव, बंगळुरू, कोल्हापूर आणि नांदेड या शहरांसाठी मुंद्रा येथून विमानसेवा सुरू झाली असून भविष्यात तिचा आणखी विस्तार होणार आहे। मुंद्रा येथे नव्याने सुरू झालेल्या एअरपोर्ट टर्मिनलमुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। आधी येथील रहिवाशांना मुंबई आणि इतर ठिकाणी विमानाने जाण्यासाठी भुज किंवा कांडला येथे जावं लागायचं। मात्र आता थेट मुंद्रा शहराजवळूनच विमान प्रवास करता येणार आहे। त्यामुळे लांबचा प्रवास आणि वेळेची बचत होणार आहे। तसेच या विमानतळापासून मुंद्रा बंदर जवळच असल्याने मालवाहू विमानांमधून मालवाहतूक करणंही सोपं जाणार आहे। त्या माध्यमातून या भागाच्या आणि पर्यायानं देशाच्या विकासालाही हातभार लागणार आहे। आता या एअरपोर्ट टर्मिनलबाबत अदानी एअरपोर्ट होल्डिंगचे डायरेक्टर जीत अदानी काय म्हणालेत ते आपण ऐकूयात। What is the plan for flights daily? Yeah. So as of now, we are starting with not a very heavy schedule. We have a couple of flights connecting Hindon, Goa, Surat, Bombay, and we'll be starting Ahmedabad soon as well. We see there's three kinds of connectivity that is required. One is our own internal connectivity, where our stakeholders, our own employees, our partners, they would be forming a significant part of this. The other part of the connectivity or the demand that is going to come out is going to be some amount of tourism travel, because Mundra as a city also has generated significant wealth for its citizens, and we believe that there is going to be some level of demand to most of these destinations. Just keep in mind that today for someone from Mundra to even go to Mumbai was like a 2-stop journey, and having a direct flight now is going to be extremely easy for them. Or they have to drive up to Bhuj and then take a flight. The third part is going to be some level of tourism travel, because there's a lot of cultural sites around this Manvi beach, so we see that some amount of tourism will also will get activated. तो कितना टूरिस्ट है वो एयर ट्रैक हम कर पाएंगे, क्योंकि 6 एयर स्ट्रिप एयरपोर्ट हम सिर्फ कच्छ जिले के देखते हैं, तो कितना टूरिज्म को आप और बूस्ट देखते हैं नेक्स्ट में? एयर स्ट्रिप तो एक पार्ट हुआ, लेकिन फ्लाइट कनेक्टिविटी है ना। अपना मानवी एयरपोर्ट है लेकिन फ्लाइट कनेक्टिविटी है नहीं। भुज है बट भुज इज ऑल्सो ऑन स्केलेटल कनेक्टिविटी। तो इसलिए मुंद्रा का जो ये मेट्रो के साथ डायरेक्ट कनेक्टिविटी है, that will boost some level of tourism. The exact numbers, even I don't know, it's anyone's best guess. सध्या तरी मुंद्रा येथून स्टार एअर या एकाच विमान कंपनीकडून सेवा दिली जात आहे। मात्र मुंद्रा हे एक व्यापार आणि मालवाहतुकीचं केंद्र म्हणून झपाट्याने विकसित होत असल्याने भविष्यात प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन येथून इतरही विमान कंपन्या आपली सेवा सुरू करू शकतात।